हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात सगळे? चांगले असताल. आणि आज आहे गुरुवार, म्हणजे आपल्या महाराजांचा वार. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला 3रा गुरुवार. त्यानिमित्त मी थोड्या वेळाने केंद्रात पण जाणार आहे. इकडं होता मिठ्ठू, आणि मिठ्ठू बसलेला होता त्याच्या पिंजऱ्यात. त्याला प्यायची होती कॉफी, म्हणून तो जास्त हे करू लागला, वरडू लागला. इकडं मम्मीची तयारी चालू होती डब्याची. मी तर काय जाणार नाही शाळेत, कारण माझं थोडंफार इनकम्प्लीट वर्क होतं. परीक्षा झाल्यापासून मी एकही दिवस शाळा बुडवली नाही. आजच तेवढी बुडवली, तर ते मला इनकम्प्लीट वर्क करायचं होतं. अर्णव पण म्हणू लागला मला शाळेत जायचं नाही, पण मम्मी म्हणली त्याचं दुखू लागलं, म्हणून त्यानं शाळा बुडवलेली होती. तर आता मी आज घरीच आहे. आता मिठ्ठू काय म्हणायलाय की, मिठ्ठू काय रे, काय चालू आहे तुझं? हे कॅमेरा आहे. हॅलो म्हण, हॅलो हॅलो. तर आता मिठ्ठू तर उठलेला आहे. सकाळी सकाळी तो खूप बोलतो. आता थोडंसं उजेड पडल्यामुळं तो बोलत नाहीये. मिठ्याचं इकडं काय चालू होतं की आपले पक्क झाडू झाडू निसते शिट्या वाजवू लागला. मिठ्ठू, तुला मिठी आणायची का? ए मिठ्ठू, ए मिठ्ठू, हाय 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 कर. आता मस्त अंग डुलवायला आहे त्याचं. तर मम्मी करायली होती स्वयंपाक, आणि स्वयंपाक करत करत इकडून येत होती मस्त सनलाईट. याचे किरण आपल्या मिठ्ठूवर पडावे म्हणून मी मिठ्ठूला इकडं मम्मीपाशी आणलं होतं. तर बघा किती छान लाल भुंचूच दिसायली त्याची उन्हात. मिठ्ठू आता रुळला इथं मस्त अर्णव इकडं बघत बसलाय मोबाईल. तर मित्रांनो, आत्ता निघालेलो आहे केंद्रात जायच्या आधी आमच्या घरी आलते देवबाप्पा अर्णवची पत्रिका घेऊन. अर्णवची आलेली आहे पत्रिका, आणि अर्णवचं जन्म नाव आहे, अर्णव काय? पिल्लूदेव अर्णवचं जन्म नाव आहे. मग आता ती पत्रिका हे घरात ठेवून आम्हाला जायचं आहे. सांगू का? नको 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 नको. माझं नाव कोंडीराम आहे. अर्णवनं माझी धोती खोललेली आहे. आता जाऊ द्या म्हणलं त्याला. गपरे. आता निघालेलो आहे केंद्रात, आणि भेटतो तुम्हाला मग केंद्रात. आलेलो आहे केंद्रात. आले इथं पाणी असतं, आणि खूप मोठं पाण्याचं इकडं गर्द तर खूप होता. महागाचं उभं राहावं लागत होतं आम्हाला. मम्मी म्हणू लागली पलीकडून जातो, इकडं कुठं आम्ही पलीकडे जातात, मम्मी इकडं पुढे जातात. आरती करून मी महाराजांच्या दर्शनासाठी आतमध्ये आल्यावर महाराजांच्या फोटोचे दर्शन केले, मुजरा केला त्यांना. आणि मग बाहेर एकदा बघा म्हणजे बाहेर करताच होतं, आणि मग इथे येऊन घेतलं आई तुळजाभवानीचं दर्शन. तर इथं घेतलेला आहे प्रसाद. काय घेतला रे? प्रसाद घेतला. प्रसाद नाही का? इथं होता पेढा आणि केळी होती. आपली इथं गाडी होती. मग आता आम्ही निघालेलो आहात गाडीवर बसून आता घरी. मम्मी तिच्या मैत्रिणीसोबत गेलेली आहे पायानं. आता निघालेलो आहोत घरी, अर्णव आणि मी. अर्णवला म्हणलं धर कॅमेरा. मम्मी तर पुढंच होती. आम्ही आमच्या मिठ्ठूला खायला घ्यायला निघालतात, पण जाता तिथं गेलात तर तिथं नव्हते सूर्यफुलाच्या ब्या. मग म्हणलं आता जाऊ द्या, दुसऱ्या पेठच्या दुकानावरून आता निघालात घरी. तर मित्रांनो, आत्ता आल्यावर केंद्रातून केलं थोडंसं जेवण झाल्यावर आपण सगळे घरी आहात म्हणलं. घरी आहात तर मग मिठ्ठूची साफसफाई करू. साफसफाई झालेली आहे मिठ्ठूची. मिठ्ठू छान चमकत आहे. त्याच्या पिंजरा पण सगळा साफ केलाय, तुम्हाला दाखवतो थांबा. खाली पेपर टाकलाय असा, म्हणजे त्यानं घाण जरी केली तरी आपल्याला डबल. आणि मिठ्ठू बघा हिरवा गार दिसायला मिठ्ठू काय करायला? आणि सगळ्यात जास्त तर त्याचं पोटच दिसायला. हा, खूप छान दिसत आहे.
मला पण आणि त्याला पण प्रसन्न वाटत असेल. तिथं उन्हाला त्याला आंघोळ घातलेली होती मम्मीने आणि मी. अर्णव तर मध्ये मोबाईल बघत होता म्हणून मला शूट घेता आला नाही. आणि इकडे होती सायकल पण आज धुवायची होती, पण म्हणलं आता पाणी आल्यावरच धुवेन. बाहेर तर असं छान लख्खा असा उन्हाचा प्रकाश तडाखा असा पडलेला होता. आणि मम्मी इकडं हे करत होती आपलं काय म्हणजे कपडे घालत होती. पप्पा ते गेलेत, बाहेर गेलेत कामानिमित्त. काय सांगू का? हां नीट करायला गेलेत मोबाईल. त्यांचा मोबाईल ते जुना होता, त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचा होता डेटा सगळा म्हणून. आणि मस्त असा व्ह्यू येत होता बघा तुम्ही, कसा छान हिरवंगार सगळं झालेलं होतं. मम्मीला होता उपास असल्यामुळं मी इथं विशाल दुकानावर आलतो शाबू घ्यायला, नायलॉन आणि काय वट भरण्याचं सामान होतं ते पण घ्यायचं होतं. आता ते घेऊन आपली गाडी घेऊन निघालेलो आहे आता घरी. मी चावी एकदा लावतो. मग काय आपली गाडी घेऊन निघालो खाली. इकडं आल्यावर इकडं पण एक दुकान होतं आणि तिथं मला काय जायचं नव्हतं. गल्लीतले लेकरं बघू लागले वळू म्हणलं यांच्याहून आपल्याला काय करायचं तर नाहीये. मस्त केस उडवीत. तर मित्रांनो आता निघालेलो आहे ट्युशनला जाण्याआधी म्हणलं मिठूची थोडी डान्सची कला बघून जावी, तर तिकडे डान्स करत आहे. तो छान नाचलं गे, नाचलं रे आमचा मिठू नाचला. मिठू आणि त्याला जांभूळ पण घातलेली आहे म्हणून तो खूप छान दिसायलाय बघा, हिरवागार दिसायलाय उगा. तर दाखव एकदा मम्मी. मिठू जाऊ का? मी जायलोय ट्युशनला. मिठू जा म्हणाले, बाय करायले. हा बाय 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 बाय. हा बाय नको म्हणायला. हा ट्युशनला जायलो रे, ट्युशनला. बाय बाय नको जाऊ म्हणायला. अरे जाऊ दे रे. मम्मी सोबत बोल तू, मम्मी सोबत बोल. मला जाऊ दे. अरे मम्मीला बोल रे. बर बाय बाय. हो बाय बाय. हा मम्मी आहे इथं. तर मित्रांनो आता आलेलो आहे ट्युशनवरून आल्या जेवायला बसलो होतो. जेवायला बसण्याआधी मग इथं दिसली होती मला पूजा. मम्मीनं केली होती. आज होता गुरुवार म्हणून, गुरुवारची मार्गशीर्ष मधली आज तिसरी पूजा होती. तर मम्मीनं देवीचा मुखवटा आहे घालून, आरती समय आहे लावून, देवीचा महाग फोटो आहे. इथं आंब्याची पानं आहेत आणि महाग देवघर आहे. इथं पूजा मांडलेली आहे आणि अर्णव आणि पप्पा बघत आहेत मॅच. आज कोणता मॅच आहे रे? T20. अर्णव कोणता मॅच आहे आज? कुणाचा? इंडिया वर्सेस सीएसए. इंडिया वर्सेस सीएसए, साऊथ आफ्रिका. तर अर्णवला सगळं माहिती असतं, मला काय कळत नाही त्या मॅच मधलं. मी त्याच्या नादी पण लागत नाही. ते अर्णव पप्पाचंच काम आहे. तर मग आता जेवतो. तर गाईज आता झालेलं आहे जेवण झाल्यावर करीत होतो अभ्यास. आणि अभ्यास करीत होतो म्हणून त्या मिठ्ठूला आपल्या जरा सोडलं बाहेर. तर तो काय करायलाय आता, काल एक पेन्सिल खराब केली आणि आज एक पेन्सिल खराब करायलाय. म्हणलं मला पेन्सिलचे बॉक्सेस आणून ठेवावं लागतात आता त्याला खेळायला.
इकडं मग मम्मी होती इथं. मम्मीनं तर डोक्याला हातच लावला. जाऊ दे म्हणलं. आता अर्णव तर लीड पेन्सिलनं लिहितो. तो पेन्सिल यूज करत नाही तशी. पण मला तर लीड पेन्सिलपेक्षा या पेन्सिलनंच अक्षर चांगलं येतं माझं. इकडं थोडंसं केमिस्ट्रीचं करत बसलो होतो ट्युशनहून येऊन. पण वरून फक्त पेन्सिलसाठी उतरलाय त्यानं खाली. वरून बघितली पेन्सिल. ते त्याचा पिंजरा उघडाच आहे. थांबा दाखवतो. पिंजऱ्यातून मनाने आधी तिथं गेला वरी त्या स्टीलच्या तिथं. आणि पुन्हा काय इथं आला खुर्चीवर येऊन इथं डायरेक्ट पेन्सिल तिथं खुर्चीत होती. ती पेन्सिल खाली पडली. आम्ही त्याला हे प्लास्टिकचं खेळायला दिलं पण त्यानं ती लाकडाची पेन्सिलच उचलली आणि बसलाय घेऊन. अर्णव तिकडं मॅच बघायलाय, पप्पा आणि अर्णव. याला खाली सोडायच्या आधी मला सगळ्या अशा काही वही असन पेन असन ते माझ्यापाशी बॅगेत ठेवून जे लागणार आहे तेच पॅडवर घेऊन बसावं लागेल. नाहीतर हे सगळा त्याचा नाश करून टाकीन. मिठू काय करायला तू? बघतच नाही ती आता पूर्ण त्याचं हे करीपर्यंत. ते खात तर नाही पण नुसता तो हे करायला असतो. बघा ना खाली आहे ना तिथं त्याच्यापाशी. कचरा करता ते डायरेक्टच. कडकड वाजवायला लागतं. त्यांची चोच खूप असते ग पोपटाची. ते आता ह्याच्यात राहतेत. शार्प राहते. अर्णव तर वेगळ्याच धुंदीत होता आज. काय माहित त्याचं काय. हे घे ना मिठू, हे घे ना. नाही नको. नाही मग त्यानं पेन्सिलच सोडली. घेते परत घेते. हे त्याला घे म्हणायला तर ते घे नाही. मिठू रोज अशा 5-5 रुपयाच्या पेन्सिली वाटव करायच्या म्हणल्यास कसं होईल बाळा? हा मिठू टाकून दे ती पेन्सिल. टाक बर खाली. मिठी बॅग टाकली. टाक खाली टाक. अर्णव जा तुला पप्पा बोलवायलेत वरी ये म्हणायलेत. त्याला अर्णव कशी जाऊन झोपायचं काय ते आता. जा बाळा जा. पूर्ण जीभ काळी केली त्यानं. हो अर्णव कल्लूडॉन झाली त्याची जीभ. कसली झाली? कल्लूडॉन. आमची घड्याळ अर्णवनं फोडलेली होती. त्याला वरून काच नव्हता आणि त्याचा काटा आता मिठून पार काढून टाकलेला आहे. सेकंद काटा आहे ते टाकला. आता काय घड्याळ बंदच पडली. घड्याळ बंदच पाडली त्यानं. एका असं नुसतं ही केलं चोच मारली तर काय बघतो अजून नुकसान कऱ्या. तर मित्रांनो सगळे झोपलेले आहेत. मम्मी अर्णव आणि मला करायची होती ब्लॉगची एंडिंग म्हणून मी मोबाईल हातात घेऊन बसलेलो होतो. का उठली मम्मी? झोपला नाही का? नाही. तर मित्रांनो मला एक गोष्ट शेअर करायची होती तुमच्यासोबत. तर मला आता यूट्यूबवर थोडेफार कमेंट यायला लागलेले आहेत की असं एखादा काकू किंवा काका ते कमेंट करत आहेत की बाळा खूप छान करत आहेस असं तसं. मग तसं जर मला कमेंट केली तर मला खूप आनंद होतो आणि त्यामुळे मला नवीन आयडिया आणि मी तुम्हाला चांगलं ब्लॉगमध्ये टाकण्यासाठी मी प्रयत्न करेन. आणि थँक्यू. तर तुम्ही सपोर्ट करायला चालू केलेला आहे मला. एवढंच या गरीब लेकराला तुम्ही पुढं नेऊ शकतात. आत्ता मला एडिटिंग पण करायची आहे. त्यासाठी माझे 1-1.5 तास तर लागणारच सहज. मग बघा आत्ता वाजलेले आहेत 11. तर 11 वाजता मी ब्लॉगची एंडिंग करत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला नवीन असाल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग.